काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो, या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे. आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. यातनं खरं म्हणजे हे केवळ संतोष अण्णा देशमुख यांची निगृण हत्या करण्यात आली इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. खरं म्हणजे हे केवळ संतोष अण्णा देशमुख यांची निगृण हत्या करण्यात आली इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील आणि त्यातनं बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे ही परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल. या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय. मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो, या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे. आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. कारण मी काल देखील बोललो, ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं, सुरेश अण्णांनी देखील सांगितलं, कोणावर 307 लावायच्या, कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या. मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडतं आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे. मी काल देखील डीजींना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे. पोलिसांनी देखील एखाद्यावर जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे, इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे बिसमरी करायची आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे यापुढे सहन केलं जाणार नाही. मी या सभागृहाला आश्वस्त करतो, या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू. आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच. पण सोबत यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात. त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल. पुराण वयानेही जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत अशा प्रकारचं निष्पन्न झालं, त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल. आणि बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया, बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे अशा प्रकारचे जे लोक आहेत, भूमाफिया पण असतील, एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. आणि हे जे सगळं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये 2 प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत. एक, आयजी लेवल अधिकारी त्यांच्या अंतर्गत SIT तयार केलेली आहे. SIT
या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल। टाइमलाईन आपण साधारणपणे 3 ते 6 महिन्यात पूर्ण करू, 3 ते 6 महिन्यात। आणि स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत त्यांच्यासारखा एक युवा सरपंच, म्हणजे मी मगाशी देखील बोललो, कोणाच्या जीवाचं मोल आपण पैशाने करू शकत नाही, तथापि एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल। आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहेत या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे। बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख याचा खून या प्रकरणाने 2 दिवसापासून हिवाळी अधिवेशन गाजत आहे। आज या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। या खून प्रकरणाचा जो कोणी मास्टरमाइंड असेल त्याच्यावर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले। त्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आश्वासन दिले। तर या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा मोक्का लावण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले। तर बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली। या ठिकाणी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला आणि प्रोजेक्ट अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती। तर वाल्मिकी कराडे यांनी धमकी दिल्याचे समोर आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। तर त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली। या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्याचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय। या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हे जे काही गुन्हा घडला आहे याचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल। आपण वारंवार वाल्मिकी कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो, या गुन्ह्यामध्ये तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे। पण देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मिकी कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यासोबत होते, आमच्या सोबतही आहे, यांच्यासोबत पवार साहेबांसोबत सगळ्यांसोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। या सर्व प्रकरणात जो कोणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आरोपी आहेत त्याच्यावर मोक्का लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। या सर्व प्रकरणात जे कोणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आरोपी आहेत त्यांच्यावर मोक्का लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। बीडमधील अराजकतेचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले। त्यांनी या सर्व प्रकरणात पोलिसाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। पोलीस प्रशासन त्यासाठी दोषी ठरवले। अगोदर फिर्याद नोंदवायची आणि नंतर बिसंबरी करायची या खेळीवर आसूड ओढला। या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगाराच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल आणि हे जे सगळं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये 2 प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले। एक आयजी दर्जाचा अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे। ती एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल, कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास होईल, तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येईल। साधारणपणे 3 ते 6 महिन्यात ही चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले।